मला आठवते आर्या म्हणजे गोड गोंडस छोटीशी अशी आर्या, आणि आता तू घराघरात पोचलीयस. चंद्रमुखी मधलं बाई ग, त्याच्यासाठी तुला राज्य पुरस्कार पण मिळाला. बाई ग कस करमत नाही ग. अजय दादानी जेव्हा गाणं शिकवलं होतं बाई ग, तेव्हा त्यांनी मला एक खूप इम्पॉर्टंट ही गोष्ट सांगितली होती की काही वर्षांपूर्वी सगळेजण जेवण वगैरे आटपून सारेगमप लिटिल चॅम्प्स बघायला बसायचे, आणि हरिहरन सरांनी तुला 200% दिले. अशी ती तान आहे, पण आईनी साधारण माझ्याकडून 100 वेळा ह्याची प्रॅक्टिस करून घेतली होती. बापरे. आणि तेव्हा मात्र उपविजेती झालीस. हो. असं वाटतं का की तो क्षण मला बदलता आला तर? आणि आपल्या संगीतातले ऋषी म्हणजे इளைयराजा. तन्नो, तर तो मी नो असा म्हणत होते, तर राजा सर मला म्हणाले की मला अपेक्षित तो उच्चार तुझ्याकडनं येत नाहीये, कारण शंकर महादेवांबरोबर काम करताना तू त्या फॅन मोडमध्ये असायचीस का आर्टिस्ट मोडमध्ये? आर्टिस्ट मोड, स्ट्रिक्टली आर्टिस्ट मोड. मग शंकरजींनी एकच सूचना सांगितली की टायटल ट्रॅक फेमस होतो की तो लोकांची कॉलर ट्यून पण असते. माझा जो कॅबवाला होता ना, त्याचं खूप वेळा तुला पाहते रेचा रिंगटोन वाजली. तर मी जेव्हा उतरले तेव्हा मी म्हटलं की दादा तुमचा इतक्या वेळा म्हटलं फोन वाजला, तर तुम्हाला माहितीये का हे गाणं कोणी गायलं? तर ते म्हणले हा आर्या आंबेकरनी गायले. तर मी म्हटलं मीच आहे ती. आता आई तुझी गुरु आहे ना? हो. आईची शिस्त नकोशी वाटते का? ती मी आईला म्हणायचे की तू माझ्याशी अशी हिटलर सारखी का वागतेस? स्टुडंट्सला पण एवढी ओरडत नाहीस जेवढी तू मला ओरडतेस. बरं, त्यांना ओरडलं तर त्या रडत त्यांच्या आईकडे जाऊ शकतात. तू मला ओरडली, मी कुठे रडत जाऊ? गाताना कधी लिरिक्स विसरलीस का? हो हो हो, विसरली आहे. आता मी हे बोलायला नाही पाहिजे खरं, पण हा परफॉर्मन्स यूट्यूबवर आहे. प्लीज बघू नका. एखाद्या परफॉर्मन्सच्या आधी तुझं एखादं असं काही लकी रिच्युअल आहे का? लकी आहे का माहित नाही, रिच्युअल आहे चहा पिणे. अच्छा, म्हणून तू मगाशी चहा प्यायलीस. केवड्याच पान तू, कस्तुरीच रान तू, पाघुळल्या जीवाचं भान तू. तुला डॉक्टर व्हायचं होतं का? हो, मला म्युझिशियन व्हायचंय, हा माझ्याकडे चॉईसच नव्हता. तुझी श्रद्धा आहे का गं देवा?